हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर मी आता जाते आहे ट्रिपवर विथ माय फ्रेंड्स बट विदाउट मिट्टू. आणि मी विचार केला जायच्या आधी एक हेअरकट करूया, कारण का गरमी पण आहे, जस्ट टाइमपास. तर मग आपण आता जातो आहे LCC-ला. वी हॅव कॉशन मोदी विथ अस. 3 वाजताची ट्रेन आहे. आता वाजले आहे 3 वाजायला 10 मिनिटं आहेत. घाम सुटलाय. टायमावर पोहोचणार की नाही माहित नाही. आम्ही कॉटन मुंबई कुर्ला टाक लोकमान्य टिळक. आना ये जरूरी है, फिर एंड ब्लॉग बनाना गाइस. हमारा ट्रेन मिस हो गया, हम लोग इधर ही रह गए. पहुंच गए हम लोग टाइम पे. तर आम्ही ट्रेन बोर्ड केली 3 वाजताची. पोचलो आम्ही टायमावर. पोचल्या ट्रेनमध्ये बसल्यावर काय भूक लागली. सँडविच खाल्ले, वडापाव खाल्ले, नुसतं हौरागिरी. तो हम लोग का आइटनरी प्लान किया है कौशल मोदी ने. तो बताओ हम लोग अभी यहाँ से कितने बजे पहुँचेंगे मुरुडेश्वर. मुरुडेश्वरला जाणार आहे ना आपण पहिला. अँड बताओ प्लॅन बताओ. प्लान तो कुछ है नहीं, जो जाएंगे जिधर जगह भी थी उधर जाके सो जाएंगे. प्लॅन काय स्टे ट्यून फॉर आगे का प्लान. ही आहे भक्ती आणि हिला लागली आहे भूक. आम्ही तर ऑर्डर केली होती, पण ट्रेन लेट असल्यामुळे जेवण आमचं अजून आला नव्हतं. तर ही डब्यालाच बघून हिचं पोट भरते. हॅशटॅग सस्ते नशे. अँड फायनली अवर फूड इज हिअर. काय मागवलेलं, चिकन फ्राईड राईस आणि व्हेज थाली. जेवण तर तसं खूप ॲव्हरेज होतं. आणि हे बघा, आम्हाला चिल्ले पिल्ले मस्त क्युटीज, छोटे छोटे पप्पीज दिसले. आणि थोड्या वेळाने आम्ही पोचलो गोकर्ण रोड. पण इथे आपल्याला उतरायचं नाही आहे, कारण का आपण जाणार आहे मुर्डेश्वरला. ते आपला फर्स्ट हॉल्ट असणार आहे. 6:14 हो गया है और हम लोग पहुँच गए हैं अभी मुर्डेश्वर स्टेशन. इधर से हमारा होटल कहाँ पे है, वेलकम लिखा है. होटल कहाँ पे है, कितना टाइम लगेगा जाने के लिए? होटल है अपना 3.5 किलोमीटर दूर. कैसे जाएंगे अपन? किसे जाएंगे, चल के जाएंगे और क्या. मॉर्निंग वॉक करेंगे. कुत्ते भी चल रहे हो उधर भाई. कुत्ते बैक कैमरा ऑन कर देंगे. रिक्शा से जाते हैं ना. अरे मॉर्निंग वॉक होएगा. मॉर्निंग वॉक इट इज. Bargaining for rickshaw to the hotel. Hello guys, we are in rickshaw. मस्त आता आम्ही चहा पितोय. हा आहे आमचा व्ह्यू. आणि थोड्या वेळाने जाणार आहे आम्ही मंदिरामध्ये. चेक इन वगैरे करून झालं आहे. कौशलमध्ये बॅकग्राऊंडमध्ये चाय पिरो आहे. विथ दिस ब्यूटीफुल व्यू, सी फेसिंग. सी फेसिंग, घर का सी फेसिंग से हम लोग आए गोकर्ण का सी फेसिंग में. तो देखते हैं आगे क्या होता है. सो आम्ही सगळे आता रेडी झालो आहे आणि आता जाणार आहे मंदिराकडे. खूप जास्त ऊन आहे, क्रेझी. अँड दिस इज माय इंडियन आउटफिट. आय शो यू द फिट. तर हॉटेलवरून बीच आणि मंदिर वॉकेबल डिस्टन्स होता, पण आम्ही आळशी, आम्ही बाईक रेंट केली फिरायला. तर जसं जसं मंदिराच्या जवळ आम्ही पोहोचत
होतो तसं तसं ते व्ह्यू ब्यूटीफुल दिसायला लागत होतं. एक साइड पे समंदर और उसके बीच में भगवान शिवजी की ह्यूज मूर्ति. आणि तुम्हाला माहिती आहे का, ही शिवजीची दुनियाची 2nd टॉलेस्ट मूर्ति आहे. समंदर के बीच में इतनी बड़ी ह्यूज मूर्ति एंड उसके बाजू में मुर्डेश्वर मंदिर. मोमेंट ही पूरा सिनेमॅटिक आहे बघा. पेट पूजा आणि मग देवपूजा. वेज रेस्टॉरंटला आलो आहे. एक मेथी वडा और एक ब्रेड प्लेट. एक ब्रेड मध्ये वडा. मस्त नाश्ता करून पोट भरून बाहेर आल्यावर हा व्ह्यू दिसला. हे बघा, पक्षी कसे अवतीभोवती मंदिराच्या फिरतात आहे, प्रदक्षिणा घालतात आहे देवाला. आहे ना एकदम देखना व्ह्यू. सो हे आहे मंदिराचं एंट्रन्स. तर आता ह्याच्या आतमध्ये पोचल्यावर एकदम असं स्पिरिच्युअल फील होतं आहे. तर एंट्रन्स खूप मोठा आहे आणि इथे पार्किंग वगैरेची जागा आहे. तर आम्ही गाडी इथे साईडला पार्क केली होती. खूप जास्त ऊन आहे. चप्पल आम्ही काढले आहे आणि आता जाणार आहे मंदिराच्या आतमध्ये. तर हे आहे मुर्डेश्वर मंदिर. छान असं आर्किटेक्ट व्ह्यू आहे आणि गोल्डन फुल टेम्पल. एकदम साऊथ इंडियन टेम्पल वाइब्स येतात आहे. तुम्ही मंदिराच्या कोणत्याही बाजूनी चाला, तुम्हाला ही शिवभगवानची प्रचंड मूर्ती दिसेल. खूप प्रचंड ऊन आहे. या उन्हात आम्ही चालतो आहे ह्या लोकेशनवर. एवढे मोठे नंदी महाराज आणि हे आहे आपले शिवभगवान. आता आम्ही जाणार आहे कैलास हा केव जे आहे मूर्तीच्या खाली. अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये आहे मूर्ती. पेंट वगैरे चालू आहे. सो दॅट इज वाय. तुम्हाला यामागची स्टोरी माहिती आहे का? थांबा मी सांगते. अकॉर्डिंग टू रामायणा, रावण एक खूप मोठा शिवभक्त होता आणि आपले शिवभगवान तर भोळे. त्यांनी प्रसन्न होऊन आत्मलिंग दिले. पण त्यात पण एक कंडिशन होती. लंकेला पोचेपर्यंत ते खाली ठेवायचे नाही. सगळे देव टेन्शनमध्ये आले आणि गेले गणेशाकडे मदतीसाठी, हे सांगायला की त्या रावणाला थांबवा. तर रावणाचा प्रवास चालू असताना त्याला संध्याकाळची पूजा करायची होती. तर तिथे त्याला एक लहान मुलगा दिसला. त्यांनी त्याला सांगितलं की हा आत्मलिंग हातात धरायला. त्या मुलांनी सांगितलं, मी 3 वेळा बोलवीन आणि जर तू आलास नाही तर मी हे इथेच ठेवीन. तो लहान मुलगा होता गणपती बाप्पा आणि त्यांनी ते शिवलिंग तिथेच ठेवले आणि ते कायमचे तिथे फिक्स झाले. रावणाने क्रोधाच्या भरात ते लिंग उचलण्याचे प्रयत्न केले, पण ते तिथे फिक्स झाले होते. रागात त्याने थोडे पार्ट्स इथे तिथे फेकले. त्याचा एक हिस्सा मुर्डेश्वरात पडला आणि मुर्डेश्वर मंदिराची स्थापना झाली. असं सांगितलं जातं की ते 5 तुकडे 5 जाग्यावर पडले आहेत. मुर्डेश्वर,
गुणवंतेश्वर, दारेश्वर, साजेश्वर आणि गोकर्णा. तर ह्या लिफ्टनी आम्ही जाणार वरती, वरून व्ह्यू बघणार टेम्पलचं. तुम्ही बघू शकतात हा व्ह्यू. एका साईडला छान मूर्तीचे दर्शन झाले आहेत आणि दुसऱ्या साईडला हा प्रचंड मोठा बीच आहे. मस्त हवेशीर वातावरण होतं वरती. हा व्ह्यू बघण्यासारखा आहे. इतकी गरमी होती की आम्ही सगळे गोटी सोडा प्यालो. मुर्डेश्वर मंदिराचे दर्शन झाले आहेत आणि आम्ही आता डिसाईड केलं आहे की जाणार आहे बोट रायडिंगला. तर मग फक्त आता कानातले घालायचे राहिले आहेत, ते घालून वी आर सेट टू गो फॉर आवर बोट राइड. लेट्स गो. एक दिन में इतना टैन हो गए हैं. चला बोट राइड. फिरायला जायचं आणि पेट्रोल पण नाही भरायचं आहे. गरीब लोक. काय है गरीबांची हरकत है. तो ही कर रहे हैं. पेट्रोल लेके जाएंगे अभी इसमें बिंदु में गरीबों के लिए. ये पेट्रोल लो. हम अभी जा रहे हैं बोट राइड में. अच्छा बोट चलाना नहीं है, चालवायची नहीं है बोट, बसायचं निवांत. आता आम्ही आलो आहे सम फोटोशूट प्लेस. इथे आय गेस फोटोज काढणारी जगा आहे. असं काहीतरी असं डेकोरेशनिश बनवलं आहे. लेट्स सी. प्री वेडिंग फोटोशूट एंड ऑल यहाँ पे कर सकते हैं. ये देखो ये सो गया है यहाँ पे आणि ह्याचे फोटोज तर संपत. भक्ति डू दिस. हाँ यही चाहिए. हे झालं काय आहे ते सगळं हेच आहे. छत्री बित्री नॉनसेन्स. लग्नाला आलोय का इथे. नॉनसेन्स. खूप प्रचंड चहा प्यायचा मन करत आहे आणि हे लोक चहा पितच नाही आहे. चाय गाइस, नीड चाय. नॉनसेन्स गिरी. सूप करके ऐसे अंदर चले गए चाय. नशा लो. उन लोगों को लगता रहेगा मेरे को मराठी आता नहीं है. ही झोपाड़ा. अभी चल जल्दी. हाँ जाना. ये बीच में मत कर. ये नको टूटेगा. देख ना. हट रे मेरी फट रही है.
अरे हट ना पागल आदमी तू. तर हे होतं बोट राईड आणि आम्ही गेलेलो ॲक्च्युली मॅनग्रूव्ज बघायला, पण संध्याकाळ झाल्यामुळे आणि आम्हाला लेट झाल्यामुळे आम्हाला आतमध्ये जायला नाही भेटलं. पण बाहेरून पण हा वातावरण खूप असं मस्त चिल आणि एकदम बघण्यासारखं होतं. बोट राईड झाल्यावर आम्ही परत आलो घराच्या इथे आणि तिथे मंदिराच्या बाजूलाच एक मार्केट होतं, तर तिथे आम्ही थोडीफार शॉपिंग केली. नॉस्टॅल्जिक फॉर रिअल. मस्त गंध गोळी घेतली आम्ही, ती लावणार आता इथे कपाळेला. आणि आता आम्ही शोधतो आहे जेवण्यासाठी. सगळीकडे फिश फिश फिशचा असा सुगंध सुटलाय, तर आता फिशच खाणार आपण. बघूया आहे. तर आम्ही जाणार आहे नायक फिश लँड. नहीं आना चाहिए मेरे को क्या पता क्या ऐसा ऐसा मजा आता देखो ये सब करने को पब्लिक में. हाँ आमची आली आहे. गुड मॉर्निंग गाईज. मुर्डेश्वरमध्ये आपला सफर एवढाच होता. तर आम्ही जाणार आहे गोकर्णाला. स्टे ट्यून. लुक ॲट द व्ह्यू. मस्त घसा बसलाय. मस्त सकाळी सकाळी उठलो आहेत, हाफ रेडी. आणि आता जायचं आहे गोकर्णा. चहा इज इम्पॉर्टंट. चहा पिल्यावरच जाणं. आहे मुर्डेश्वर टेम्पल. आता आम्ही मुर्डेश्वर जाणार आहे गोकर्णाला. तर आता प्रवास खूप हेक्टिक असणार आहे. मस्त आम्ही डोसा चाय वगैरे खाल्ली आहे. खाऊन पिऊन बसने जाऊया गोकर्णा. बाय बाय मुर्डेश्वर. तर आमचा नेक्स्ट स्टॉप होता गोकर्णा आणि आम्हाला निघायचं होतं फ्रॉम मुर्डेश्वर. तर मुर्डेश्वरवरनं डायरेक्ट गोकर्णासाठी बस अवेलेबल नाही आहे, तर आम्ही होनावरला स्टॉप घेतला आणि होनावरवरनं दुसरी बस पकडून आम्ही निघालो गोकर्णाला. तिकडे जाऊन आम्ही बाईक रेंट केली आणि केलं हॉटेलमध्ये आमचा चेक इन. दिस वॉज अ व्हेरी ब्युटिफुल हॉटेल आणि रूम्स पण छान क्लीन आणि खूप जास्त एस्थेटिक होते. मग फटाफट आम्ही फ्रेश होऊन गेलो चेंज करायला. तर रेडी झाली आहे, साडी घातली आहे मस्त, ज्वेलरी मेकअप वगैरे झाला आहे. नाव वी आर गोईंग महाबळेश्वर टेम्पल. तिथे साडी कंपल्सरी आहे. लेट्स गो. साडी नेसून झाली आहे खूप मेहनतीने. आता आपण जाणार आहे टेम्पलमध्ये दर्शन करायला. जसं सांगितलं की ट्रेडिशनल आउटफिट इम्पॉर्टंट आहे, तर बॉईज लोकांसाठी धोती इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड विदाउट शर्ट. दीज गाईज आर फिगरिंग आउट कसं घालायचं. आणि हे आहे श्री महागणपती मंदिर, जे तुम्हाला स्टोरी सांगितलेली की गणपतीने लहान मुलांचं रूप धारण केलेलं. महागणपतीचे दर्शन झाले आहे. आम्ही जाणार आहे महाबळेश्वर मंदिर. Everyone is wearing lungi because
बिकॉज इट इज कंपल्सरी टू वेअर लुंगी अँड साडी. हे वाटतं इकडचं एंट्रन्स आहे. Wait in the line. संध्याकाळचं मंदिर 5 वाजता खोलतो म्हणून ही एवढी गर्दी आहे, नाहीतर एवढी गर्दी कदाचित नसते वाटतं तिथे. आणि ह्या टेम्पल्सचा आर्किटेक्चर एवढा सुंदर होता ना की हे बघा साईडला शेषनागवरती बेल्स लावले आहेत आणि हे बैल आणि गौमाता आहे. सगळेच्या सगळे वेगळे कार्विंग्स आहेत. लाईनमध्ये उभं राहून कंटाळा आला म्हणून हे टाईमपास चालू आहे आपला. हे मंदिराच्या आतला परिसर आहे आणि इथे कंपल्सरी मुलांना शर्ट्स घालायचा अलाउड नाही आहे आणि कंपल्सरी धोती, त्याच्याशिवाय आत जायला देणार नाही. मुली लोक साडी किंवा ड्रेस घालू शकतात. आणि हे पूर्ण वाईब्स तिकडची एवढी छान होती ना की मज्जाच आली. महाशिवरात्रीच्या दिवशी ही रथयात्रा काढली जाते आणि हा रथ लाकडाने बनवलेला आहे. आणि या रथयात्रेमध्ये हजारो भाविको स्थापित असतात. तर तुम्ही बघू शकतात हा एवढा सुंदर आणि एवढा प्रचंड मोठा रथ बनवला गेला आहे. क्रेझी तलब लागली आहे चहाची. हम लोग जा रहे हैं चल के पाई हॉटेल चहा पिऊया. सो आता आम्ही मंदिरामधनं आलो आहे. फुल चेंज वगैरे केला आउटफिट. इट वॉज व्हेरी टायरिंग. आणि आता आम्ही जाणार आहे बीचवरती टाइमपास करायला. चाली करूया. इलो बीचकडे. तर आता आम्ही ह्या हॉटेलमध्ये जाणार आहे खायला बिकॉज आम्ही दुनियाभराचे भूक आहे. फुल एस्थेटिक हा कॅफे होता. आणि हे बघा छोटे छोटे कुत्र्याचे पिल्लं सगळीकडे जाते तिथे मला पपीज दिसतात आहे. आणि हा बघा त्याचा दुसरा भाव टिंग्या पिंग्या जिंग्या. सगळे पूर्ण टेबल आमचा कुत्र्याने भरलेला होता. आणि आम्ही मस्त फ्राईज ऑर्डर केले, पास्ता ऑर्डर केला आणि बसून तिथे खात होतो. बीचची हवा आणि फुल ॲटमॉस्फिअरचं एकदम वाईब घेऊन. न्यू प्रॉपर्टी हॉपिंग. त्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला रिसॉर्ट भेटली आणि ही भक्ती आहे हिची फाटली. तर ही बोलते आता आपण दुसरीकडे जाऊया. सो वी आर इन सर्च ऑफ न्यू प्रॉपर्टी. इट इज व्हेरी एस्थेटिक. आय लव्ह द वाईब. चला बघूया कशी आहे ही प्रॉपर्टी. भक्ती काय तुझं हे होतं चिपकली बघून. प्रॉपर्टी जाऊन दे. माझी फाटते. पाल इज नो फॉर मी. पैसा दिया है तो होटल अच्छा होना चाहिए. येस. इकडे ही प्रॉपर्टी छान. हाँ दिस प्रॉपर्टी इज नाइस. प्रॉपर्टी आ जाओ टी मार्ट के पीछे. हे छान आहे पण इसमें घर जाएंगा एक दिन के लिए. हे काहीतरी असं क्यूट हट बनवलेलं होतं तिथे बसून आम्ही दोघी चिटचॅट टाइमपास करत होतो. तर असा होता आमचा मुर्डेश्वर टू गोकर्णा ब्लॉग पार्ट 1. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड वेट फॉर पार्ट 2.